नमस्कार मंडळी, तुमच्या पण घरी माझ्यासारखा कधी शिळाभात उरतो का? मग त्यातला 2 वाटी शिळाभात एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यामध्ये अर्धी वाटी डाळीचं पीठ, अर्धी वाटी दही, 1 वाटी पाणी घालून सगळं वाटून घ्यायचं. एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. घट्ट वाटलं की पुन्हा थोडंसं पाणी घालायचं. त्यानंतर एका बाजूला ठेवून एका उकळीमध्ये अर्धा इंच आलं, 4 ते 5 हिरव्या मिरच्या ठेचून घ्यायच्या. आता ह्या मिश्रणामध्ये 2 चमचे रवा घालायचा, 1 चमचा जिरे, पाव चमचा हिंग आणि वाटलेलं मिश्रण घालून थोडंसं चवीनुसार मीठ घालून सगळं चांगलं मिक्स करायचं. एक 5 ते 10 मिनिटं हे चांगलं भिजत ठेवायचं. रवा चांगला मुरडा गेला की मस्तपैकी पुन्हा हलवून घ्यायचं. आता एका ताटाला बघा तेल लावून घ्यायचं, जेणेकरून ही रेसिपी अजिबात खाली चिकटणार नाही. पाव चमचा सोडा घालून मिश्रण पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं. ताटामध्ये ओतून घ्यायचं. 2 ते 3 वेळा टॅप करायचं आणि एका बघा भांड्यावरती पाणी उकळायला ठेवलं होतं, त्यामध्ये स्टँड ठेवलं आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने ताट ठेवून 15 ते 20 मिनिटं हा ढोकळा चांगला शिजवून घेतला. त्यानंतर मस्तपैकी छोटे-छोटे आकारामध्ये तो कट करून घेतला. आता मस्त असा ढोकळा बघा सॉफ्ट आणि स्पॉन्जी तयार झाला. एका पॅनमध्ये 1 चमचा तेल घालायचं, त्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा पांढरे तीळ घातले आणि त्यावरती हा ढोकळा चांगला पुन्हा परतवून घ्यायचा. ह्यामध्ये आता आपण 1 चमचा इतका बघा सांबार मसाला घातलाय. हे चांगलं मिक्स करून मस्तपैकी हा टोमॅटो केचपसोबत सर्व्ह करायचा.